नमस्कार मंडळी, कसमध्ये पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची खिचडी। तर इथे मी लसूण, कांदा, बटाटा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सर्व कापून घेतले आहे। थोडे सोयाबीन इथे भिजत घातले आहेत। मी बारीक छोटे सोयाबीन घेतले आहेत। एका डिशमध्ये मसूर व चवळी हे दोघंही भिजत घातले आहेत स्वच्छ धुवून। आणि खिचडी बनवण्यासाठी कुकर गॅसवर गरम होण्यासाठी ठेवला आहे। त्यात 2 चमचे तेल घालून घेतले आहे। तेल चांगले कडकडीत गरम झाल्यावरती आपण त्यात शेंगदाणे टाकून घेणार। टाकून झाल्यावरती मस्त छान ते थोडे तेलात लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत। बघा आता शेंगदाणे आपले मस्त तळून झालेत। आता त्यात आपण मोहरी, जिरं हे टाकून घेतलं आहे। त्यानंतर कढीपत्ता, मिरची, लसूण या सर्व गोष्टी आपण टाकून घेणार आहोत। ते तळून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण आता हे छान तळून झाल्यावरती आता आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत। कांद्याचे मी बारीक काप करून घेतले आहेत। ते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला कांदा व्यवस्थित परतण्यासाठी। कांदा मस्तपैकी फ्राय होत आला आहे इथे। आता इथे आपण मसाले वगैरे टाकून घेणार आहोत। मसाला म्हणजे आता इथे अर्धा चमचा हळद, 1 फुल चमचा लाल तिखट घेतला आहे मी। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर यात आपण जे बटाटा, चवळी आणि मसूर जे भिजवलं होतं, बटाटा धुवून घेतला आहे मी, चवळी मसूर जे भिजवलं होतं ते आपण व्यवस्थित यात टाकून आणि मिक्स करून घेऊया। सोयाबीनचंही पाणी पूर्ण निथळून सोयाबीनही त्यात टाकून घेऊया आपण। सर्व सोयाबीन टाकून झाल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व सोयाबीनला तिखट मीठ व्यवस्थित लागेल असं। जर तुम्हाला या चॅनलवरील रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे छानपैकी मिक्स होत आले। आता मी यासाठी 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे। तर यासाठी मला 2 ते 2.5 ग्लास पाणी लागणार आहे। तर हे 2 मिनिटं थोडंसं फ्राय होऊ देऊया आणि त्यात आता पाणी टाकून घेऊया आपण। मी ते 2 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। यात मी तांदूळ ही टाकून घेतले आहेत। तांदूळ टाकण्याचं शूट करायचं राहिलं। तांदूळ, मीठ वगैरे सर्व टाकून झाल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे छान। यात आपण आता मॅगी मसाला टाकून घेणार आहोत।
माझ्या मुलीला मॅगी मसाला, सोयाबीन टाकले तर मॅगी मसाला टाकून आवडते खिचडी, म्हणून आम्ही हा मॅगी मसाला टाकून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडी उकळी फुटत आले की कुकरला झाकण लावून आणि आपण 3 शिट्ट्या करून घेऊया. ठीक आहे, तर मस्तपैकी छान अशी वाफळलेली खिचडी आपली तयार आहे. सर्वांनी बनवून बघा, खाऊन बघा आणि कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.